हॅलो नमस्कार। उन्हाळा आणि या उन्हात शरीराची होणारी लाई यामध्ये प्रत्येकालाच काहीतरी थंड पिण्याची इच्छा होते। तर बाहेरील थंड कोल्ड्रिंक्स पिण्याऐवजी आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी आणि जे शरीराला थंडावा देईल आणि पटकन बनेल असं कैरीचं पन्ह। तर यासाठी मी 3 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। कैऱ्या शक्यतो कडक असाव्यात, त्याचं पन्ह चांगलं होतं। आता स्वच्छ धुवून घेतलेल्या कैरीची साल काढून मी ती कैरी चिरून घेतली आहे। चिरून घेतलेली कैरी एका कुकरच्या भांड्यात घालून त्यात 1 कप पाणी घातलंय आणि आता त्याची कुकरमध्ये 1 शिट्टी करून घेणार आहोत। आता गॅस बंद करून कुकर थंड होऊ द्यायचे। कुकर थंड झालं की कैरीचा गर एका मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये 5 ते 6 चम्मच साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही गूळ किंवा खडी साखरही वापरू शकता। आता यामध्ये 1 चम्मच मीठ आणि 1 चम्मच जिरा पावडर घालून हे सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेलं मिश्रण एका काचेच्या बॉटलमध्ये काढून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जसं हवं असेल तसं पन्ह बनवू शकता। पण मी एका पातेल्यात काढून त्यामध्ये 1 लिटर पाणी घातलंय आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवत आहे। तर या उन्हाळ्यात एन्जॉय करा कैरीचं पन्ह आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्कीच करा।